साहसिक न्यूज 24 सजग समाजाचा दक्ष प्रहरी। नमस्कार, मी साक्षी हंसराज डाले। स्वागत आहे आपलं साहसिक न्यूज 24 मध्ये। केंद्र सरकारने कोरोना काळात लागू केलेल्या अटी व लसीकरण या कशा प्रकारे सामान्य नागरिकांवर थोपल्या गेल्या याबद्दल अधिक माहिती देण्याकरिता आज आपल्या सोबत आहेत इंडियन बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश ओझा व ॲडव्होकेट चौधरी। जाणून घेऊया या सरकारी नीतीवर त्यांचे काय म्हणणे आहे। नमस्कार। आजची जी वर्धा बारला जी भेट होती त्या भेटीचा मुख्य उद्देश हा आहे की आता जे कोरोना महामारी अधिनियमांतर्गत जे काही चुकीचे नियम लावून सामान्य नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन करण्यात येत आहे, त्यांच्या जीवाशी खेळलं जात आहे आणि त्यांच्या रोजगारावर गदा आणली जात आहे। तर आता मुख्य मुद्दा काय की आज म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो बघतोय की कॉमन प्रॉब्लेम आहे, तुम्ही लस घ्या, लस घेतली नाही तर तुम्हाला कोणी जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश काढले की तुम्हाला राशन मिळणार नाही, कोणी सांगितलं तुम्हाला या इलेक्शनमध्ये उभं राहता येणार नाही, अशा विविध तक्रारी आल्या। तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला इथे सांगायची आहे, लस घेणं बंधनकारक नाही। भारत सरकारनं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे। त्या संदर्भात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे विविध केस लॉ आहे, ते केस लॉ तुम्हाला दैनिक साहसी कार्यात मिळून जातील, मी इकडे पाठवून देणार आहे। भारत सरकारनं स्पष्ट केलं की लस ही स्वैच्छिक आहे, तुमची इच्छा तुम्हाला लस घ्यायची असेल तर घ्या, नाहीतर नका घेऊ। लस नाही घेतली म्हणून तुम्हाला कोणत्याही सुविधेपासून वंचित ठेवता येणार नाही। राशन असो किंवा कोणतेही जर सुविधा असतील त्याच्यापासून वंचित ठेवता येणार नाही। पण असे काही चुकीचे कामं हे लोक करतायत। हे करत असेल तर त्याच्यावर उपाय काय? उपाय हा आहे की तुम्ही अशा व्यक्तींच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता IPC इंडियन पिनल कोडच्या सेक्शन 166, 188, त्याच्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण अधिनियम डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005चे कलम 51B याच्या अंतर्गत तो मग जिल्हाधिकारी असो की महाराष्ट्राचा मुख्य सचिव असो की इव्हन मुख्यमंत्री असो, कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तुम्ही या कलमांतर्गत फौजदारी कारवाई करू शकता। त्याची तशी तुम्ही नोटीस देऊ शकता आणि सेक्शन 55 ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट हे सांगते की त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी ती कृती केली त्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठापासून सगळे हे आरोपी राहतील। हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा हा झाला कायद्याचा भाग। वॅक्सिनचे ही जी लस आहे, लसीचे तुम्हाला फायदे किती, नुकसान किती आणि लस खरोखरच काम करताय का? हे बघा, माझं एकदम सिंपल सांगणं आहे, सत्य मी तुम्हाला सांगणार, त्याच्यानंतर तुमची इच्छा, तुम्हाला घ्यायची असेल तर लस घ्या, नाही घ्यायची तर नका घेऊ। पहिला प्रश्न हा आहे, लस घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला कोरोना होणार आहे अशी शेकडो उदाहरण आहे। हे सरकारचे आकडे सांगतोय। त्याच्यानंतर आता दुसरं जाऊ द्या, केरळ राज्यामध्ये लस घेणाऱ्या 40,000 लोकांना पुन्हा आउटब्रेक म्हणजे पुन्हा कोरोना झाला। दुसरा विषय आता जे नागपूरमध्ये झाला, नवीन लस म्हणजे नवीन जे कोरोनाचे केसेस आले तर मागे, तर 13 पैकी 12 लोक लस घेतलेले त्यांना कोरोना झाला। एक लस घेतलेला व्यक्ती हा तो झालेला कोरोना दुसऱ्याला सुद्धा पसरवू शकतो, म्हणजे तो व्यक्ती सुरक्षित नाही, त्याच्यापासून दुसरे लोक सुरक्षित नाही, हे स्वतः सरकारच्या याच्यात माहितीत सांगितलेलं आहे। तिसरी गोष्ट, तो व्यक्ती कोरोनाने मरू शकतो। मग त्याच्यामध्ये आणि लस न घेतलेल्या व्यक्तीमध्ये काय फरक आहे? हा एक मुद्दा। त्याच्यानंतर आता जे नवीन आकडे आले आहेत ते तर आणखीन त्याच्यापेक्षा फार भयानक आहेत। आता जे लेटेस्ट म्हणजे इस्रायलची केस आली, इस्रायलच्या केसमध्ये असं आलेलं आहे की जे नवीन डेथ झाल्या म्हणजे लस घेतलेले आणि नाही घेतलेले, तर जे मरणारे लोक होते ते 70% लोक हे लस घेतलेले होते। त्याच्यानंतर जे दुसरी एक आहे स्वीडन और आय थिंक स्कॉटलँड, त्याच्यामध्ये ही सगळी माहिती रायटिंगमध्ये मी इथे पाठवणार आहे। जेवढे जे याच्यात मरण पावले
कोरोनानंतर, तर त्यात एका कंट्रीमध्ये आहे की 70%, दुसऱ्या कंट्रीमध्ये आहे की 100% आणि आता आपले जे इंडियाचे जे आकडे आहेत ते आता येत आहेत. तर जर लस घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही कोरोनाने मरणार असाल, लस घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही विशेष लाभ होणार नसेल तर, आणि त्याचं पर्सेंटेज जर लस न घेतलेल्यापेक्षा जास्त असेल तर लस का घ्यायची? दुसरा विषय, लस घेतल्यानंतर लसीच्या दुष्परिणामाने मरणाऱ्यांची संख्या पण अशी म्हणजे लक्षणीय आहे. एक 4570च्या जवळपास असे लसीच्या दुष्परिणामाने मिळालेल्या लोकांचे मीडियातले सगळे आर्टिकल हे अवेकन इंडिया मुवमेंटने आपल्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. तुम्ही ते बघू शकता. तुम्हाला मी जी माहिती सांगितली सगळे केस लॉ आणि हे सगळे तुम्हाला अवेकन इंडिया मुवमेंट किंवा इंडियन बार असोसिएशन यांच्या वेबसाईटवर जाऊन क्लिक केलं तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तर यांच्या दुष्परिणामाने लोक मरत आहेत. त्याच्यानंतर आपली जी इंडियाची कोविशिल्ड आहे, ही कोविशिल्ड लस 11 युरोपियन कंट्रीमध्ये, 11 युरोपियन राज्यामध्ये जिथे लोकांना दिली होती तिथे ब्लड क्लॉटिंग, रक्ताच्या गुठळ्या होऊन लोक मरण पावले. म्हणून त्या 11 देशांमध्ये या लसीला बंदी घालण्यात आली आणि त्यांनी तर क्लिअर सांगितलं 50 वर्षाच्या खालील लोकांना तर ह्या लसी द्यायच्याच नाही. तर आपल्या देशातील जनतेच्या जीवाचं काही मोल आहे की नाही हे सरकारने पुन्हा विचार करायचा आहे. आणि सरकारने नसेल केलं तर तुम्हाला स्वतःच्या जीवाची चिंता तुम्हाला स्वतःला करायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे इथे की ज्या व्यक्तींनी लस घेतली, आता तुम्ही स्वतः जाऊन लस घेतली असेल तर लस घेतल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडेल की मी तर स्वतःच गेलो होतो, मी आता सरकारवर कशी केस करू शकतो, मला कशी नुकसान भरपाई कशी मिळू शकेल? त्याचं सिंपल उत्तर आहे, तुम्हाला सरकारने चिटिंग केलं. आपलं इंटरनॅशनल कोव्हेनंट ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स हा एक कायदा आहे, भारत त्याचा सिग्नेटरी भारतात लागू आहे. दुसरा कायदा आहे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑन बायोएथिक्स अँड ह्युमन राईट्स. तर हे जे दोन कायदे आहेत, या दोन कायद्यामध्ये एक स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे की कोणत्या व्यक्तीला जर लस द्यायची असेल, लस म्हणजे नुसतं लसीचा विषय नाही, कोणतंही एक औषध द्यायचं असेल तर त्या औषधाबद्दल प्लस मायनस पॉईंट सांगणं, खऱ्या गोष्टी सांगणं, याची जबाबदारी या संबंधित डॉक्टरची आहे, संबंधित सरकारी यंत्रणेची आहे. आता जी लस तुम्ही घेताय ती लस ही ॲप्रूव्ड कॅटेगरीमध्ये येत नाही, ती प्रायोगिक स्वरूपाचे एक्सपेरिमेंटल यूज ऑथरायझेशन देण्यात आलेलं आहे की आता थोडंसं हे महामारी वाटते म्हणून इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन देण्यात आलं आहे. कारण नॉर्मल लस बनायला 8 ते 10 वर्ष लागतात. ती लस बनते, त्याचं म्हणजे जनावरांवर त्याचे प्रयोग होतात, त्याचे साईड इफेक्ट बघितले जातात, मग काही सिलेक्टेड लोकांना दिलं जातं, मग त्यांचे हे होतात. असा म्हणजे सविस्तर विचार केल्यानंतर हे ठरवलं जातं की ही लस सामान्य माणसांना द्यायची की नाही द्यायची. असं कोणतंही जी प्रोसिजर असते ती याच्यात फॉलो झाली नाही, डायरेक्ट EUA देण्यात आला आहे. तर ही प्रायोगिक लस असताना त्याची माहिती तुम्हाला देण्यात आलेली नाही आहे. तुम्ही यूट्यूबवर बघाल तर जसे एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरियासारखे जे काही चीटर डिसऑनेस्ट डॉक्टर्स आहेत त्यांनी तुम्हाला काय खोटं सांगितलं, लस पूर्णतः सुरक्षित आहे. आपले काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय सांगितलं, 110% सुरक्षित आहे. तर हे तुम्हाला चीट करून, तुमची फसवणूक करून तुम्हाला त्या केंद्रावर येण्यास भाग पाडलं आणि तुम्हाला लस घेण्यास भाग पाडलं. तर या संदर्भात एकतर तुम्हाला फसवणूक करून किंवा तुम्हाला म्हणजे खोटं बोलून किंवा जबरदस्तीने म्हणजे तुम्हाला राशन मिळणार नाही असं दबाव आणून लस घेण्यास भाग पाडला असेल, देन इट इज अ सिव्हिल अँड क्रिमिनल रॉंग. हे कोरोना लसीबद्दल मेघालय हायकोर्टचं दिनथरचं जजमेंट आहे, ते अवेकन इंडिया मुवमेंटच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल. ते स्पेसिफिक लिहिलं आहे की जर कोरोना लस तुम्हाला फसवणूक करून किंवा जबरदस्तीने घेण्यास भाग पाडला असेल तर त्या व्यक्तीला नुकसान भरपाई सुद्धा मिळू शकते आणि त्या
ज्याने भाग पाडलं ते डॉक्टर, ते अधिकारी हे फौजदारी कारवाई शिक्षेस तुरुंगवासाला जाण्यास पात्र आहेत. तर ह्या गोष्टीचा तुम्ही सारासार विचार करावा. आणि दुसरा मुद्दा हा सांगायचा आहे की तुम्ही हा एक विचार करा की आज यांना जर नाही रोखलं तर हे रोज यांचे नवीन नवीन उद्या सुरू राहतील. आता सांगितलं 2 डोस घ्या, नंतर सांगतील की बूस्टर डोस घ्या, नंतर सांगतील की नाही दर 6 महिन्याने घ्या. तर हे लाखो कोटीचा यांचा भ्रष्टाचार, वॅक्सिन कंपन्यांचा फायदा करून द्यायचा आणि लोकांचे जीव धोक्यात घालायचे आणि लोकांचं नुकसान करायचं, महागाई वाढवायची, याचे जे सगळे हे जे सिनिस्टर प्लॅन आहे हे जर हाणून पाडायचे असतील, हे यांना रोखायचं असेल तर एकदा तुम्ही जागरूक व्हा. बाकी शेवटी काय आहे की जसं ते म्हटलं की मर्जी आहे आपकी, आखिर जिंदगी आहे आपकी. तुमचं शरीर आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आम्ही फक्त तुम्हाला सांगू शकतो. आम्ही घोड्याला पाण्यापाशी नेऊ शकतो, पाणी त्यालाच प्यावं लागणार आहे, आम्ही काय त्याला पाणी पाजणार नाही आहे. दुसरा मुद्दा असा आहे, आता मास्कचा विषय. मास्कचं तुम्हाला मास्क लावा, 2 गोष्टींनुसार तुमच्यावर दबाव आणतात. एक सांगतात की हे तुमच्यामुळे दुसऱ्याला होऊ नये किंवा दुसऱ्या पासून तुम्हाला होऊ नये म्हणून मास्क लावणं आवश्यक आहे. दुसरं सांगतात मॅन्डेटरी आहे, नाही लावला तर 200 रुपये फाईन किंवा जे काही आहे कायदेशीर कारवाई होईल. असं तसं तुम्हाला या 2 टाईपने तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट, भारत सरकारनं त्यांच्या माहिती अधिकाराच्या उत्तरात 2 गोष्टी सांगितल्या आहेत. ते पण RTI, आमच्या अवेगन इंडिया मुवमेंट ह्या दोन्ही वेबसाईटवर उपलब्ध आहे, इंडियन बारच्या आणि अवेगन इंडियाच्या. तर त्याच्यामध्ये स्पष्ट केलं आहे मास्क लावणं बंधनकारक नाही, कायद्यानुसार तुम्हाला बंधनकारक नाही. ते भारत सरकारचा RTI काढायचा आणि इकडच्या अधिकाऱ्यांना विचारायचं की तुम्ही भारत सरकारच्या वर झालात का. त्यांच्या अगेन्स्टमध्ये गेला तर 51B डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टनुसार या अधिकाऱ्यांवर आणि 166 188 IPC नुसार या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होतील. हा एक पॉईंट. दुसरा पॉईंट, भारत सरकारनं क्लिअर केलं की त्यांच्याकडे असा कोणताही पुरावा नाही की मास्कमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखला जाऊ शकतो. म्हणजे इतके दिवस तुम्हाला कळून येईल की कसं मूर्ख बनवलं जात आहे. दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट, हेल्दी लोकांनी मास्क घालू नये असं त्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं आहे. तुम्ही स्वस्थ आहात आणि दुसऱ्या कोणी सांगण्यापेक्षा जरा एक तुम्ही कॉमन सेन्स लावा की हा समजा मास्क आहे, हा मास्क मी असा लावला, मी काय करतोय, माझा कार्बन डायऑक्साईड हा जातोय बाहेर आणि तोच मी श्वास घेतोय. याने काय होणार, आपल्या बॉडीला ऑक्सिजनचं पर्सेंटेज कमी होणार. त्याने काय होणार, तुमचे लंग्स डॅमेज होणार. मग आता जे ऑक्सिजन सिलेंडरचं शॉर्टेज किंवा जे काही यांचे नवीन ते दुसरा लाट हे झाले ना प्रकार, असे प्रकार का वाढले मग, याचा रिसर्च गव्हर्नमेंटनं जाहीर केला का तुम्हाला. तर तुमचं चांगलं जीवन दुःखात घालण्याचं काम याच्यातून दिसून येते. याकरिता एक सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई आवश्यक आहे. याच्याकरिता आम्ही ऑलरेडी देशाचे जे स्वास्थ्य मंत्री आहे मनसुख मांडवीय यांना ऑलरेडी नोटीस दिली आहे. तिसरा पॉईंट, आत्ता म्हणजे 15 दिवस आधी भारत सरकारकडून आम्ही माहिती मागवली होती, त्यांनी उत्तर दिलं. आम्ही म्हटलं हा जो मास्क असतो याच्या एका छिद्राची साईज किती असते, पोअर डोळ्याने दिसत नाही, मायक्रोस्कोपनं दिसते. त्यांनी सांगितलं 0.03 ते 0.08 मायक्रोमीटर. आता आम्ही म्हटलं मग ठीक आहे, ते कोरोना व्हायरसची साईज किती असते. त्यांनी उत्तर दिलं की 0.01 नॅनोमीटर ते समथिंग नॅनोमीटर. नॅनोमीटरचा काय अर्थ होतो की म्हणजे याच त्यांच्या उत्तराचा अर्थ आहे की एका पोअरमधून शेकडो व्हायरस जाऊ शकतात. मग हे याच्यातून किती जाणार, मग ठीक आहे हे एवढं लावलं आहे, इथूनही जाऊ शकतात. तर हे सगळं काय मूर्ख बनवायचे काम आहे. म्हणून मास्क का लावायचा, एकदा तुम्ही आता हे व्हिडिओ घ्या, ती सगळी माहिती घ्या आणि तुमच्या लोकलचे जेवढे अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊन बसा, आम्हाला उत्तर द्या. हे जे म्हणताय तुम्ही भारत सरकारच्या वर झालात का, याच्यात म्हटलेलं स्वस्थ लोकांनी लावायचं नाही. उद्या आमचे लंग्स खराब झाले आणि आम्हाला दुसरे रोग झाले, तुम्ही नुकसान भरपाई देणार आहात का. आणि तिसरी गोष्ट, याच्यातून कोरोना रोखला जाऊ शकतो याचे पुरावे तुमच्याकडे काय आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा विषय की लॉकडाऊन लावल्याने
कोणताही फायदा होत नाही किंवा झालेला नाही याचे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. फक्त यांनी यांच्या कन्व्हिन्ससाठी लॉकडाऊन लावले, खुर्च्या लावा त्यांनी. पण त्याच्या आधी एक कायद्यातील तरतूद आहे, सेक्शन 2 ऑफ एपिडेमिक ॲक्ट 1897, महामारी अधिनियम 1897चे कलम 2. त्या कलम 2 नुसार स्पष्ट सांगितलं आहे की जर सरकारने अशा कोणत्याही उपाययोजना अवलंबल्या तर ज्या ज्या लोकांचं बिझनेस, दुकान जे काही नुकसान झालं असेल त्यांची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी आमच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांची आहे. तर याच्याबद्दल एक आम्ही फॉर्म बनवला आहे. जो वकील असेल, तो व्यक्ती किराणा शॉपवाला असेल, एखादा रिपोर्टर असेल, एखादा टॅक्सीवाला असेल किंवा कोणीही असेल, सरकारी कर्मचारी सोडून, कारण सरकारी कर्मचाऱ्यांना फुल पगार सुरू होता, आम्हीच मेहनत करायची, आमच्या टॅक्स पेअरच्या मनीतून आम्ही द्यायचं. आणखीन त्यांच्या पगाराला तुम्हाला पैसे कमी पडले तर आमचे पेट्रोल डिझेलचे भाव वाढवायचे. पण आमचे हक्काचे पैसे कुठे गेले? कॉमन मॅनला जे त्याचं नुकसान झालं त्याच्या डबल नुकसान भरपाई देण्याची तरतूद त्या 1897च्या ॲक्टमध्ये आहे. आणि हे तर आपलं स्वतंत्र भारतचं आमचं सरकार आहे, नाही आमच्या भारतीयाचं सरकार आहे. याच्या आधी ब्रिटिशांचं सरकार होतं 1897मध्ये. त्या काळात त्यांनी याच कायद्यानुसार ज्याच्या तिथे उपाययोजना अवलंबल्या, त्याच्या घरात आहे तिथं ते चुनाचं पॉलिश, चुना पेंट मारायचा ज्याच्यामुळे ते प्लेग फैलणार नाही, तर तिथे त्या व्यक्तीला जेवढं नुकसान झालं तेवढे पैसे त्यांचा माणूस कलेक्टर जो कोणी होते ते ताबडतोब तिथे द्यायचे पैसे. आता का नाही दिले? त्याचे 2 कारण आहे. एक तर सरकारला वाटले हे लोक मूर्ख आहेत, आणि दुसरी गोष्ट आम्ही त्याच्यावर नुकसान भरपाई न मागून त्यांना सिद्ध करून दिलं की आम्ही मूर्ख खरंच आहोत. तर जरा उठा, जागृत व्हा, तुम्ही आपली नुकसान भरपाई मागणं सुरू करा. म्हणजे यांची तिसरी कोरोनाची लाटचं जे दुसरं षडयंत्र आहे ते संपून जाईल. कमीत कमी याच्यापुढे तुमचे बिझनेसचे नुकसान नाही होणार. आणि तो अर्ज तयार आहे, कोटमकर साहेबांकडून तुम्ही घेऊ शकता, वर्धा जिल्ह्यातील लोक, इतर लोकांनी त्या आवेगन इंडिया मुवमेंटवरून डाउनलोड करावा. आम्ही हजारो लोकांनी असे फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे सरकारकडे हे कोणतंही कारण नाही की त्यांनी नुकसान भरपाई नाही द्यायची. कारण कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याचा पगार त्यांनी कमी केला नाही, कोणत्याही अधिकाऱ्याचे भत्ते कमी केले नाही, कोणत्याही मंत्र्याच्या व्हिजिट झाल्या त्यांची सुरक्षा कमी केली नाही. तर तुम्ही कोणत्याही सुविधा काही कमी न करता जे प्रायव्हेट व्यक्ती आहे, जे त्याचे व्यवसाय आहे, ज्याचा बिझनेस आहे, ज्याचे प्रोफेशन जे काही आहेत, त्या व्यक्तीचे तुम्ही व्यवसायावर गदा आणली तर तुम्ही त्याची नुकसान भरपाई देण्यास बाध्य आहात. तर याकरिता सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मागणं सुरू करायचं आहे. ज्यांना हवं असेल, ज्यांना नसेल त्याने नाही मागायची. तो तुमचा प्रश्न आहे. तर हा एक मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे RT-PCR टेस्ट, रॅपिड अँटीजन टेस्ट आणि लक्षण नसलेल्या लोकांची टेस्ट. आता तुम्ही एक बघता की एक पार्टी असते, एकतर तुम्ही लस घेऊन या, नाहीतर तुम्ही हे टेस्ट करून या. तुम्हाला आता हे टेस्टचं सगळ्यात मोठं त्याला झोल म्हणतात ना, त्याचा फ्रॉड काय आहे? जी RT-PCR टेस्ट आहे ते भारतात त्याचं सायकल थ्रेशोल्ड ज्याला म्हणतात, ते टेस्टचं कसं असते की हा व्हायरस जो आहे, जसं स्वॅब घेतात नाकातून, गळ्यातून, हा व्हायरस फार छोटा असतो, तर साध्या डोळ्याने दिसत नाही तर त्याला ते केमिकल टाकून ते ॲम्प्लिफाय करतात की एक सर्कल फिरवलं तर 4 पट मोठा होणार, दुसरं सर्कल फिरवलं तर 8 पट. तर असं ते सायकल ते फिरवतात. तर असे जे सायकल फिरवतात ते इंडियात 35 सायकल आहे. तर त्या 35 सायकलमध्ये ते साईज मोठी होत जाते. तर याच्यामध्ये RT-PCR टेस्ट, रॅपिड अँटीजन टेस्ट आणि हे कोरोना व्हायरस शोधत नाही, हे तुमच्या बॉडीमध्ये कोणताही व्हायरसचा तुकडा असेल तर ते शोधतात. पण आपण असं मानून चालू की कोरोना व्हायरस शोधतात ते, ठीक आहे, ते खोटं असेल काय असेल तर आपण त्या पॉईंटवर त्याचे लिगल आणि सायंटिफिक सगळे आम्ही दिलेले आहे. तुमच्या म्हणजे कॉमन मॅनसाठी मी सिम्पलमध्ये समजावून सांगतो. तर त्याचं खोटं फॉल्स पॉझिटिव्ह रेट किती आहे? ज्या 35 सायकलवर इंडियामध्ये टेस्ट केली जाते त्याचं फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे चुकीचे रुग्ण दाखवण्याचा त्याचा पर्सेंटेज आहे 97%. म्हणजे 100 पैकी 97 खोटे अहवाल ते
देऊ शकते ते रिपोर्ट. म्हणजे चांगला माणूस आहे, त्याचं स्वॅब घ्यायचा, पॉझिटिव्ह टाका त्याला क्वारंटाईनमध्ये. असेच स्वॅब घ्यायचे. इकडं पेशंट वाढले, लावा लॉकडाऊन, लावा निर्बंध. तर हे चुकीच्या टेस्टच्या आधारे लोकांचे अधिकारांवर गदा आणली गेली आहे, त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन केलं आहे. याचं खरी टेस्ट कोणती आहे? ती व्हायरस कल्चर नावाची एक टेस्ट आहे. त्या टेस्टमध्ये आता यांनी काय करायला पाहिजे, जर यांना हे दाखवायचं असेल की कशामुळे की कोण लोक वाचलेत, तर यांनी खरं असं करायला पाहिजे की यांनी व्हायरस कल्चरच्या आधारावर रिसर्च करायचे की समजा मास्क लावल्याने फायदा होतो नाही होत. व्हायरस कल्चरनं रिसर्च केले तर तुम्हाला माहीत पडेल काय आता. वर दुसरं की व्हॅक्सिनचा फायदा होतो नाही होत, व्हायरस कल्चरचे रिपोर्ट आणायचे. हे यांच्या RT-PCR रिपोर्ट नाही आणायचे. हा एक पार्ट झाला. दुसरी गोष्ट, लक्षण नसलेल्या लोकांची टेस्ट सायंटिस्ट लोकांनी क्लिअर केलं आहे, त्याचे रिसर्च अवेलेबल आहेत. ज्या व्यक्तीला लक्षणं नाहीत कोरोनाची, तो व्यक्ती दुसऱ्याला प्रचार करूच शकत नाही. त्याच्यामध्ये व्हायरस लोड तेवढा नसतोच. मग नसेल तर मग त्या सदृढ व्यक्तीला, हेल्दी पर्सनला टेस्ट करण्याची आवश्यकता काय आहे? आता सरकार टेस्ट करते. सरकार दोन गोष्टी सांगते की व्हॅक्सिन फ्री आहे आणि टेस्ट फ्री आहे. समजा सरकार टेस्ट करते, दोन्ही याच्यात वर्क बनवायचे काम आहे. त्यांच्या घरचे पैसे नाहीत ते, आमच्या लोकांचे. आम्ही टॅक्स भरतो. 40 रुपयाचं पेट्रोल जर आम्ही 100 रुपयात विकत घेतोय तर हे 60 रुपये आमचा टॅक्स आहे तो. तर हे प्रत्येक व्यक्ती टॅक्स भरतोय. आमच्यावर महागाई लागली जाते आणि त्याचा पैसा तुम्ही ह्या टेस्ट कंपन्यांना आणि त्या लस कंपन्यांना देताय तुम्ही. आमचेच पैसे घ्यायचे ना आमच्यावर अन्याय करायचे. हा जो गैरप्रकार आहे हा रोखला गेला पाहिजे. हे यावर सर्व जागरूक नागरिकांनी एक आपलं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. डिस्कशन करा तुम्ही. आणि होय, त्यांना सांगा, जर तुम्ही एखादा अधिकारी भेटला ना, तर म्हणा असं होऊ शकते की हे लोक खोटे आहेत, पण त्यांनी जे तुमच्याच अधिकाऱ्यांचे जे पुरावे दिलेले आहेत त्याची इन्क्वायरी करा आणि खोटे असतील ते पुरावे त्यांच्यावर कारवाई करा. ते आम्ही तर त्यांना कारवाईच्या नोटिसा देतो. आमचं खोटं असेल तर आमच्यावर कारवाई करा. पण ते थंड्या बस्त्यात ठेवायचं आणि इकडे लोकांवर अत्याचार चालू द्यायचे आणि तुम्ही चुपचाप सहन करायचे. तर आता बघा, हे एकदा ब्रिटिशांचं राज्य होऊन गेलं. आता हे डिजिटल युगाद्वारे पुन्हा गुलाम बनण्याचं षड्यंत्र चालू आहे. यावर वेळीच जागरूक व्हा. बाकी शेवटी मर्जी आहे आपकी, जिंदगी आहे आपकी. जय हिंद, जय भारत अँड जय महाराष्ट्र.